आणि तर राजकीय वर्तुळातल्या बातमीनंतर मान्सून संदर्भात एक महत्त्वाची बातमी। यंदाचा मान्सूनचा अंदाज भारतीय हवामान विभागातर्फे जाहीर करण्यात येणार आहे। आचारसंहिता लागू असल्याने निवडणूक आयोगाने हा अंदाज जाहीर करण्यास परवानगी दिली आहे। मात्र त्या पत्रकार परिषदेला केंद्रीय मंत्र्यांना उपस्थित राहता येणार नाही असा आदेश देण्यात आलाय। तर आचारसंहिता असल्याने मान्सूनचा अंदाज जाहीर करण्यासाठी हवामान विभागाने निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती। मान्सूनचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असल्याने तो नेमका कसा असेल याविषयी सर्व क्षेत्रात उत्सुकता असते। तर यंदा एल निनोचा प्रभाव असल्याने त्याचा भारतीय मान्सूनवरती विपरीत परिणाम होणार असल्याचा अंदाज अमेरिकन हवामान संस्था तसंच स्कायमेट यांनी व्यक्त केलाय। तर स्कायमेटने यंदा सरासरीच्या 93% पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता। आणि एकूणच या संदर्भात हवामान तज्ञ रामचंद्र साबळे आपल्या सोबत आहेत। साबळे सर, स्वागत आपलं। एकूणच मान्सूनचा भारतीय हवामान विभागावरती, खरं तर भारतीय हवामानावरती विपरीत परिणाम होईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय। आपला अभ्यास नेमका काय सांगतोय? साधारणपणे आतापर्यंत जे हवामान आहे म्हणजे मार्च आणि एप्रिलचं हे जवळजवळ 2 आठवडे हे माझ्या दृष्टीने तरी अतिशय अनुकूल हवामान आहे बरं मान्सूनच्या आगामी मान्सूनसाठी। त्याचं कारण असं की ज्या वेळेला कोकणातलं भिरा, त्याचप्रमाणे अकोला, विदर्भातला अकोला, त्याचप्रमाणे चंद्रपूर आणि तिथलं ब्रह्मपुरी या भागामध्ये जेव्हा तापमान वाढतं ही ठिकाणं आपल्याला एक इंडिकेटर्स आहेत किंवा आपल्याला माहिती त्यातनं उपलब्ध होणारी ठिकाणं आहेत की ज्या वेळेला तापमान इतकं वाढतं त्यावेळेला निश्चितपणे मान्सून वेळेवर तर येतोच, पण मान्सून फार खराब नसतो, चांगला असू शकतो असं साधारणपणे मला तरी ह्या आतापर्यंतच्या 1.5 महिन्याच्या निरीक्षणावरून वाटतं। बरं, आता पुढची आमची निरीक्षणं जी राहिलेली शेतकऱ्यांसाठी, शेतकरी बांधवांसाठी अनुकूल असेल हा मान्सून? म्हणजे कसं आहे की आपण जे मॉडेल तयार केलेलं आहे त्यानुसार नागपूरचा अंदाज वेगळा असतो, चंद्रपूरचा अंदाज वेगळा असतो, त्याचप्रमाणे पुणे, मुंबई, त्याचप्रमाणे कोल्हापूर सगळ्या ठिकाणचा अंदाज वेगळा असतो। मान्सून प्रत्येक ठिकाणी वेगळा असतो, पण एकूणच जनरल मान्सून जर आपण पाहिला आणि त्यातली त्या दुष्काळी पट्ट्याचा अंदाज फार महत्वाचा असतो, म्हणजे सोलापूर स्टेशनचा अंदाज फार महत्वाचा असतो अगदी। तर या सगळ्या परिस्थितीचा विचार करता एकूण फार खराब मान्सून असणार नाहीये। नक्कीच साबळे सर, खूप खूप धन्यवाद। खरं तर फार खराब मान्सून असणार नाही।